श्रीरामपूर येथील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी निलंबित केले। श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्यानं जिल्हा पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे। शंकर चौधरी हा सध्या पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत होता। यापूर्वी त्याची नेमणूक श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये होती। मात्र गुटखा तस्करीशी संबंधित कथित हप्तेखोरीच्या आरोपानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्याची बदली पोलीस मुख्यालयामध्ये केली होती। त्यानंतरही त्याच्या विरोधातील तक्रारी या कायम राहिल्यानं अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं समजतं। श्रीरामपूर शहरामध्ये अलीकडील काळामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या खुनानंतर शहरामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून सलग तिसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला। या घटनेनंतर गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे। या पार्श्वभूमीवर काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते। दरोडे, खून, वाळू तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे संबंध असून त्यांच्या अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता। या आरोपामध्ये पोलीस अंमलदार चौधरी याचं नावही पुढे आलं होतं। चौधरी याचे खून, वाळू तस्करी, दरोडा अशा गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारांसोबतचे काही फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। या प्रकरणी श्रीरामपूरमध्ये आंदोलनही करण्यात आलं होतं। तसेच राज्याचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या। यानंतर वैजापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाळू तस्करांनी शेतकऱ्याला मारहाण केली, त्यावेळी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये देखील गुन्हेगारांकडून चौधरीचं नाव घेतलं गेलं होतं। हा विषय अधिक चर्चेत आला होता। श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्यानं प्रश्न उपस्थित होत असताना गुन्हेगारांशी कथित संबंध असल्याच्या आरोपांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात होती। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी चौधरी याच्यावर निलंबनाची कारवाई करून अशा प्रकारांना सहन केलं जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिल्याचं मानलं जात आहे। दरम्यान गुन्हेगारांवर वेळेवर आणि प्रभावी कारवाई होत नसल्यामुळेच गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची टीका सातत्यानं होतीये। गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जातीये। अशा परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी कथित संबंध समोर आल्यानं जनतेमध्ये संताप व्यक्त होतोय। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर, श्रीरामपूर। नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट। कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर। येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट, साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट, साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट, साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट, साईज MXL, 1000 ला 5 डबल XL, ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी, साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे, साईज 28 ते 36। आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर।